अंजनगाव सुर्जी पोलिसांनी सायबर गुन्ह्यांच्या तपासात मोठे यश मिळविले आहे। ऑनलाईन जॉबचे आमिष दाखवून तब्बल 3.5 लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील 4 आरोपींना राजस्थान आणि गुजरात राज्यातून अटक करण्यात आली आहे। या टोळीची परदेशी गाठ असल्याची ही शक्यता व्यक्त केली जात आहे। या संदर्भात स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक व विशेष दंडाधिकारी किरण वानखडे यांनी माहिती दिली। नुकताच एक 14 जुलै रोजी अंजनगाव पोलीस स्टेशनला एक गुन्हा नोंद झाला होता। त्यात तक्रारदारांनी अशी तक्रार दिली की त्यांना ऑनलाईन एक लिंक मिळाली आणि त्या आधारे त्यांना एक जॉब देण्यात आला की तुम्ही जर हे टास्क पूर्ण केलं तर तुम्हाला आम्ही त्यातले काही प्रॉफिट देऊ। आणि त्यांनी असं टास्क पूर्ण करून 970 रुपये सुरुवातीला प्रॉफिट अर्जदाराला तक्रारदाराला दिलं आणि नंतर हळूहळू त्यांना वेगवेगळे टास्क दिले, परंतु यांच्याकडूनच पैसे ते उकळत गेले आणि अशी ही अमाऊंट टोटल छोट्या टप्प्यात वेगवेगळ्या टप्प्यात घेऊन ही 3,56,000च्या वर अमाऊंट गेली। त्यानंतर त्या तक्रारदाराच्या लक्षात आलं की आपली फसवणूक होत आहे, ऑनलाईन फसवणूक। त्यांनी पोलीस स्टेशन अंजनगाव येथे तक्रार दिली, ती तक्रार नोंदवण्यात आली। नंतर तो तपास सायबर पोलीस स्टेशनकडे हँडओव्हर करण्यात आला। सायबर पोलीस स्टेशनचे PI श्री गोपाल उपाध्याय आणि API अमोल सानप आणि त्यांच्या पथकाने यावर बरंच तांत्रिक विश्लेषण केलं आणि त्या आधारे गुजरात राज्यातून 2 आणि राजस्थानमधून 2 असे 4 आरोपींना अटक केली। आणि त्यात जेव्हा त्यांना अटक केली आणि त्यांचे मोबाईल वगैरे चेक करण्यात आले तेव्हा त्यांच्याकडे काही US डॉलर मिळाले जे क्रिप्टोकरन्सीमध्ये होते आणि असे 4 लाख USDT त्यांच्याकडून क्रिप्टोकरन्सीच्या स्वरूपात जप्त करण्यात आलेले आहे। ऑनलाईन फ्रॉडच्या संदर्भात माझे सर्व नागरिकांना आवाहन आहे की ज्या काही APK फाईल्स किंवा अननोन नंबरवरून आलेल्या कुठलेही फोटोग्राफ्स, कुठल्याही फाईल्स या कृपया आपण डाउनलोड करू नये आणि त्यांनी कुठलेही टास्क किंवा जॉब आपल्याला जर दिली तर त्या पूर्ण करू नये किंवा त्यांना रिस्पॉन्स देऊ नका। हळूहळू त्यातून पहिले ते आपला विश्वास संपादन करतात आणि त्यानंतर आपल्याकडून पैसे उकळतात किंवा आपले फसवणूक करतात असे आमच्या निदर्शनास येत आहे। माझी नागरिकांना विनंती आहे की त्यांनी कुठल्याही APK फाईल्स किंवा इतर फाईल्स अननोन नंबरवरून आलेल्या त्या डाउनलोड करू नये आणि त्यांच्या कुठल्याही कार्याला त्यांनी प्रतिसाद देऊ नये। ऑनलाईन नोकरी आणि नफ्याचे आमिष देणाऱ्या या सायबर टोळीला पोलिसांनी गजाआड केले आहे। तरी अजूनही अनेक अशा टोळ्या सक्रिय आहेत। त्यामुळे ऑनलाईन व्यवहार करताना सावधगिरी बाळगणे आणि अपरिचित लिंक, टास्क आणि जॉब ऑफर्सपासून दूर राहणे अत्यावश्यक आहे।